नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के बी रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव आयोजित ऑनलाईन लेक्चरमध्ये मी प्राध्यापक गायकवाड के आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये आज आपण युनिट नंबर 7 डेप्रिसिएशन या युनिटवरती चर्चा करणार आहोत. तर सुरू करूयात. फर्स्ट इज मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ डेप्रिसिएशन. सुरुवातीला आपण डेप्रिसिएशन म्हणजे काय आहे ते पाहूयात. पहा, द वर्ड डेप्रिसिएशन इज डायवर्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड डेप्रिटियम विच मीन्स रिडक्शन. एव्हरी बिझनेस कन्सर्न acquires some fixed assets which are used in the business for its trading activities. These assets are purchased for business with an intention of permanent use and not for resale. Working life of all assets, fixed assets except land, decreases with the passage of time. The value of these assets decrease every year. So, reduction in the value of fixed assets due to its wear and tear or actual using called as depreciation. बघा, डेप्रिसिएशन म्हणजे काय आहे या संदर्भामध्ये. The word depreciation is derived from the Latin word depretium. हा जो डेप्रिसिएशन शब्द आहे हा मूळ शब्द लॅटिन वर्ड आहे, म्हणजे लॅटिन भाषेतला हा शब्द आहे ज्याला डेप्रिटियम या शब्दापासून तो बनलेला आहे. Which means reduction. Every business concern acquires some fixed assets which are used in the business फॉर इट्स ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. म्हणजे ज्याचा अर्थ घटते किंवा कमी होते असा होतो. म्हणजे डेप्रिटियम म्हणजे काय आहे, घटते किंवा कमी होते. मग त्या कुठल्याही असेट्सच्या बाबतीमध्ये असेल ती फिक्स्ड असेट्स असणं मात्र गरजेचं आहे. मग आता ही जी व्यावसायिक क्रिया आहे या व्यावसायिक क्रियेच्या ही जी व्यावसायिक क्रिया आहे यामध्ये महत्त्वाचं आहे बघा. These assets are purchased for business with an intention of permanent use and not for resale. जी काही संपत्ती आहे ती संपत्ती किंवा जी असेट्स आहे ती खरेदी करण्याचा मुख्य उद्देश काय असणार आहे, तर तो उद्देश फक्त आपल्याला बिझनेस पर्पजसाठी यूज करायचा आहे, व्यावसायिक क्रिया पार पाडण्यासाठी त्याचा उपयोग करायचा आहे. नॉट फॉर रिसेल म्हणजे पुनर्विक्रीसाठी आपण असेट्स खरेदी करत नाही, तर व्यवसायाच्या हेतूने प्रेरित होऊन किंवा व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी आपण ती असेट्स खरेदी करत असतो. पुढे म्हटलं बघा, वर्किंग लाईफ ऑफ ऑल फिक्स्ड असेट्स एक्सेप्ट लँड डिक्रीज विथ द पॅसेज ऑफ टाईम. बघा, वर्किंग लाईफ ऑल द फिक्स्ड असेट्स एक्सेप्ट लँड म्हणजेच जमीन वगळता ही जी सर्व संपत्ती आहे ती संपत्ती डिक्रीज विथ द पॅसेज ऑफ टाईम, कालानुक्रमानुसार ती कमी होत असते किंवा त्याच्यामध्ये घट होत असते. एक्सेप्ट काय केलं आहे, एक्सेप्ट मीन्स ती सोडून, कोणती तर लँड सोडून बाकी सर्व ज्या फिक्स्ड असेट्स आहेत त्या कालानुक्रमाने जसा जसा त्याचा वापर होईल त्याप्रमाणे त्या घटत जातात किंवा त्यांच्यामध्ये एक प्रकारची कमतरता निर्माण होते किंवा आपण त्याला घसारा म्हणूयात, घसारा निर्माण होतो, झीज निर्माण होत असते. द व्हॅल्यू ऑफ दीज असेट्स डिक्रीज एव्हरी इयर. So, reduction in the value of fixed assets due its wear and tear or actual use is called as depreciation. म्हणजे बघा, ज्याप्रमाणे संपत्तीमध्ये घट निर्माण होते
त्याचप्रमाणे संपत्तीचं जे प्रत्यक्ष वापर आहे तो वापर केल्यामुळे त्याच्यामध्ये वेअर अँड टेअर तूट किंवा फूट निर्माण होते असं आपण म्हणू शकतो, किंवा त्याच्यामध्ये घसारा निर्माण होतो, किंवा त्याच्यामध्ये झीज निर्माण होते असं आपण म्हणू शकतो. म्हणजे डेप्रिसिएशन याला आणखी जर सोप्या भाषेत सांगायचं असेल तर डेप्रिसिएशन म्हणजे एक प्रकारचा घसारा आहे, एक प्रकारची झीज आहे, एक प्रकारची तूट आहे की जी कायम फिक्स्ड असेट्सवरती होत असते. हे फिक्स्ड असेट ज्याप्रमाणे आपण वापरतो त्याप्रमाणे त्याच्यामध्ये घट किंवा झीज निर्माण होत असते. त्याला आपण डेप्रिसिएशन असं म्हणत असतो. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला दिलं आहे डेफिनेशन. बघा आता काही आपल्याला या ठिकाणी व्याख्या दिलेल्या आहेत की डेप्रिसिएशन म्हणजे काय आहे. तर विविध जे काही रायटर आहेत किंवा तज्ज्ञ आहेत या तज्ज्ञांच्या व्याख्या आपल्याला दिलेल्या आहेत, त्या आपण क्रमाने पाहूयात. पहा, फर्स्ट आहे R.N. कार्टर यांनी केलेली ही व्याख्या आहे. डेप्रिसिएशन इज द ग्रॅज्युअल डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ अनअसेट्स फ्रॉम एनी कॉजेस. आता बघा की कोणत्याही कारणामुळे जेव्हा संपत्तीच्या किमतीमध्ये हळूहळू घट निर्माण होते त्याला आपण घसारा असं म्हणायचं. मग आता कोणतेही कारणं म्हणजे त्याला अनेक कारणं आहेत, ती आपण पुढे पाहणारच आहोत. तरी देखील R.N. कार्टर यांनी सांगितल्याप्रमाणे डेप्रिसिएशन इज द ग्रॅज्युअल डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ अन असेट्स फ्रॉम एनी कॉजेस. कोणत्याही कारणांमुळे जर स्थिर संपत्तीमध्ये फिक्स्ड असेट्समध्ये जर घट होत असेल तर त्याला आपण डेप्रिसिएशन असं म्हणायचं. सेकंड डेफिनेशन म्हटलंय R.G. विलियम्स. डेप्रिसिएशन मे बी डिफाईन्ड ॲज ए ग्रॅज्युअल डिटोरेशन इन द व्हॅल्यू ऑफ ड्यू टू यूज. म्हणजे बघा, जी काही संपत्ती आहे त्या संपत्तीच्या वापरामुळे तिच्या किमतीत जी घट निर्माण होते किंवा झीज निर्माण होते त्याला आपण घसारा असं म्हणायचं आहे. म्हणजे आता या जे काय आणखी त्याच्यामध्ये व्याख्या इन्क्लूड केलेल्या आहेत, डेफिनेशन्स आहेत, त्या सर्व यासारख्याच असणार आहेत. बघा, विलियम पिकल्स यांनी केलेली व्याख्या. डेप्रिसिएशन मे बी डिफाईन ए परमनंट अँड कंटिन्युइंग डिमिनिशन्स इन द क्वालिटी, क्वांटिटी ऑर द व्हॅल्यू ऑफ अन असेट्स. म्हणजे स्थिर संपत्तीच्या गुणवत्तेत आणि मूल्यात कायमस्वरूपी आणि सातत्याने जर घट होत असेल तर त्याला आपण घसारा असं म्हणायचं. हे थोडक्यात प्रत्येक डेफिनेशनमध्ये महत्त्वाचं काय आहे की स्थिर संपत्तीमध्ये घट किंवा घसारा निर्माण होतो त्याला आपण डेप्रिसिएशन असं म्हणायचं आहे. त्याप्रमाणेच फक्त मी व्याख्या रीड करतोय. बघा, एन्श्योर ऑफ द वेअरिंग आउट कन्झम्पशन ऑर अदर लॉस ऑफ द व्हॅल्यू ऑफ ए deprecable assets arising from use, fluctuations of time or obsolescence through technology and market changes. ICAI ने केलेली ही व्याख्या आहे. त्यानंतर सेकंड व्याख्या, डेप्रिसिएशन इज द allocation of the deprecable amount of on assets over its estimated useful life. Depreciation for the accounting period is charged in income either directly or indirectly. And last म्हटलंय, continuous gradual and permanent reduction in the value of assets is called as depreciation. स्थिर संपत्तीमध्ये सतत जर घट निर्माण होत असेल तर त्याला आपण घसारा किंवा झीज किंवा त्याला डेप्रिसिएशन असं म्हणायचं आहे. एक दोन व्याख्या जरी आपल्याला माहिती असल्या तरी पुष्कळ आहे, तरी माहितीसाठी आपण 6 व्याख्या इथे पाहिलेल्या आहेत. नेक्स्ट आहे कॉजेस ऑफ डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनचे काही कॉजेस आपल्याला दिलेले आहेत, ज्यामध्ये बघा नॉर्मल अँड नॅचरल वेअर अँड टिअर, पॅसेज ऑफ टाईम, ॲब्सोलेन्सेस, डिप्लेशन, नॅचरल क्लायमॅट्स, इन्व्हेन्शन आणि मार्केट व्हॅल्यू याप्रमाणे काही मेथड ऑफ डेप्रिसिएशन म्हणजेच डेप्रिसिएशनच्या पद्धती. देर आर डिफरंट मेथड्स ऑफ चार्जिंग डेप्रिसिएशन अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ असेट्स, यूज ऑफ असेट्स अँड necessity. Following are the various methods of providing depreciation. डेप्रिसिएशनच्या काही आपल्याला
पद्धती दिलेल्या आहेत बघा. फिक्स्ड इन्स्टॉलमेंट ऑर स्ट्रेट लाईन ऑर ओरिजिनल कॉस्ट मेथड. सेकंड आहे डिमिनिशिंग और रिड्यूसिंग बॅलन्स और रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड. थर्ड आहे ॲन्युटी मेथड. फोर्थ आहे डेप्रिसिएशन फंड मेथड. फिफ्थ आहे रिव्हॅल्युएशन मेथड. नंबर 6 आहे इन्शुरन्स पॉलिसी मेथड. अँड लास्ट आहे मशीन हॉवर रेट मेथड एक्सेट्रा. बघा एकूण आपल्याला 7 मेथड ज्या आहेत त्या डेप्रिसिएशनच्या या ठिकाणी सांगितलेल्या आहे. परंतु आपल्या 11वीच्या सिलेबसमध्ये मात्र फक्त यातील 2च मेथड आपल्याला अभ्यासण्यासाठी दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या ज्या 2 मेथड आपल्याला दिसतात फिक्स्ड इन्स्टॉलमेंट ऑर स्ट्रेट लाईन ऑर ओरिजिनल कॉस्ट मेथड आणि डिमिनिशिंग ऑर रिड्युसिंग बॅलन्स ऑर रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. म्हणजे स्थिर प्रभाग किंवा सरळ रेषा किंवा मूळ किमतीवर घसारा पद्धत आहे. आणि दुसरी जी आहे घटणाऱ्या शिल्केवर किंवा घटत्या किमतीवरती हा घसारा पद्धती आहे. म्हणजे घसारा जो आहे तो रिमेनिंग बॅलन्सवरती आपल्याला क्रिएट करायचा असतो. म्हणून अशा ह्या 2 मेथड आपल्याला दिलेल्या आहेत. बाकी ज्या आहेत त्या फक्त आपल्याला माहितीसाठी नावं दिल्यात. ज्यामध्ये ॲन्युटी मेथड म्हटलं आहे म्हणजे वार्षिक मेथड म्हटलं आहे. डेप्रिसिएशन फंड मेथड म्हणजे घसारा निधी पद्धत म्हटलं आहे. रिव्हॅल्युएशन मेथड म्हणजे पुनर्मूल्यांकन पद्धत आहे. इन्शुरन्स पॉलिसी मेथड म्हणजे विमापत्र पद्धत आहे. आणि मशीन अवर रेट मेथड म्हणजे यंत्र तास पद्धती आहे. म्हणून आपल्याला 2 पद्धती यामध्ये अभ्यासायच्या आहेत त्या आपण क्रमाने घेणार आहोत. बघा पहिला आहे फिक्स्ड इन्स्टॉलमेंट ऑर स्ट्रेट लाईन ऑर ओरिजिनल कॉस्ट मेथड. Under this method, depreciation is charged at the specific percentage on the original cost of the assets every year, so as to reduce the assets account to nil or its scrap value at the end of the estimated life of the assets. बघा स्ट्रेट लाईन मेथड आहे. या स्ट्रेट लाईन मेथडच्या माध्यमातून आपण डेप्रिसिएशन जे आहे ते तयार करत असतो. म्हणून यामध्ये आपल्याला म्हटलं आहे की अंडर दिस मेथड डेप्रिसिएशन इज चार्ज ॲट ए स्पेसिफिक पर्सेंट ऑन द ओरिजिनल कॉस्ट ऑफ द असेट्स एव्हरी इयर. म्हणजे या पद्धतीमध्ये दरवर्षी घसारा हा जो आहे हा संपत्तीच्या मूळ किमतीवर ठराविक दराने आकारला जातो. सो ॲज टू रिड्यूस द असेट्स अकाउंट टू नील ऑर टू इट्स स्क्रॅप व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ द एस्टिमेटेड लाईफ ऑफ द असेट्स. म्हणजेच त्यामुळे संपत्तीचं जे मूल्य आहे तिच्या जीवनकाळात समाप्त झाल्यानंतर शून्यापर्यंत किंवा शेवटच्या आकडेपर्यंत किंवा आपण म्हणूयात की जोपर्यंत त्याची किंमत पूर्ण कमी होत नाही तोपर्यंत आकारता येतो. म्हणून टू असर्टेन द ॲन्युअल चार्ज अंडर दिस मेथड ऑल दॅट द नेसेसरी इज टू डिवायडेड द ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ द असेट्स बाय द नंबर ऑफ इयर ऑफ एस्टिमेटेड लाईफ. आता घसाऱ्याची जी काही पद्धती आहे त्या पद्धतीनुसार आपल्याला काही फॉर्म्युले दिलेले आहेत. त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला ही पद्धती तयार करावी लागते. ज्यामध्ये आपल्याला म्हटलं आहे बघा डेप्रिसिएशन इज इक्वल टू ओरिजिनल कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू अपॉन एस्टिमेटेड लाईफ ऑफ द असेट्स इन इयर. म्हणजे वार्षिक घसारा बरोबर काय बघा संपत्तीची मूळ किंमत म्हणजे ओरिजिनल कॉस्ट मायनस काय म्हटलं स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे आपण त्याला अवशेष मूल्य म्हणजे त्याला आपण थोडक्यात बोलीभाषेमध्ये भंगारामध्ये विकणारी किंमत असं म्हणतो. पण तरी देखील त्याला आपण शब्द अवशेष मूल्य किंवा त्याची पूर्ण यूज झाल्यानंतर जी किंमत असते तिला आपण स्क्रॅप व्हॅल्यू असं म्हणतो. त्यानंतर खाली आपल्याला म्हटलं एस्टिमेटेड लाईफ ऑफ द असेट्स जे संपत्तीचं जे आयुष्य आहे संपत्ती कुठपर्यंत चालेल तिचं ते आयुष्य आपल्याला दिलेलं असतं. त्या आयुष्यानुसार आपल्याला ते वर्षामध्ये दिलेलं असतं त्याप्रमाणे आपल्याला ते कॅल्क्युलेट करावं लागतं. त्यानंतर सेकंड जी काही फॉर्म्युला आपल्याला दिला आहे तो बघा ओरिजिनल कॉस्ट ऑफ असेट्स. ओरिजिनल कॉस्ट कशी काढायची पर्चेसिंग प्राईस ऑफ अन असेट्स प्लस इन्सिडेन्शियल चार्जेस एक्सेट्रा. संपत्तीचं मूल्य काढत असताना आपल्याला
संपत्तीचं क्रयमूल्य म्हणजे पर्चेसिंग प्राईस प्लस इन्सिडेन्शियल चार्जेस एक्सेट्रा. इन्सिडेन्शियल चार्जेस पण आपल्याला काढावे लागतात, म्हणजे अनुषंगिक खर्च. त्यासाठी जी आपण एखादी वस्तू खरेदी करतो, असेट्स खरेदी करतो, ती प्रॉपरली रनआउट होण्यासाठी जो काही खर्च येणार आहे त्याला आपण इन्सिडेन्शियल चार्जेस असं म्हणत असतो. ठीक आहे. तर मग आता यामध्ये जर एखादं उदाहरण टाकलं तर त्याची व्हॅल्यू कशी तयार होईल त्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहूयात. बघा, फॉर एक्झाम्पल, ए मशीन कॉस्टिंग ₹15,000 इन परचेस and installation charges ₹3,000 is paid. Estimated life of the assets is 10 years and the scrap value is estimated to be ₹2,000 at the end of its life. The amount of depreciation would be. बघा, एका मशीनच्या संदर्भामध्ये आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की डेप्रिसिएशन कसं चार्ज करायचं. म्हणून डेप्रिसिएशनच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या की ए मशीन कॉस्टिंग ₹15,000 इन परचेस, 15,000 रुपयांची मशिनरी आपण खरेदी केलेली आहे. अँड इन्स्टॉलेशन चार्जेस ₹3,000. ती मशिनरी ॲक्च्युअल वर्क करण्यासाठी, इन्स्टॉल करण्यासाठी 3,000 रुपयांचा खर्च झालेला आहे. एस्टिमेटेड लाईफ ऑफ द असेट इज 10 years अँड द स्क्रॅप व्हॅल्यू एस्टिमेटेड टू बी ₹2,000. जी आपण मशीन खरेदी केली त्याची लाईफ जी आहे ती 10 वर्षांची आहे, म्हणजे 10 वर्षे ती मशीन व्यवस्थित काम करणार आहे. आणि त्यानंतर तिचं जे एस्टिमेटेड स्क्रॅप व्हॅल्यू आहे ते असणार आहे 2,000. स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे तिची पूर्ण वापर केल्यानंतर असणारी किंमत, त्याला आपण अवशेष मूल्य किंवा भंगारातली किंमत असं म्हणतो. अँड ॲट द एंड ऑफ इट्स लाईफ द अमाऊंट डेप्रिसिएशन वुड बी. आता आपल्याला बघा, मशीनची किंमत 15,000 दिली, इन्स्टॉलेशन चार्जेस 3,000 दिलेत, त्यानंतर एस्टिमेटेड लाईफ पण दिली आणि एस्टिमेटेड स्क्रॅप व्हॅल्यू पण दिलेला आहे. म्हणून जी डेप्रिसिएशनचा जो आपण अगोदर जो फॉर्म्युला पाहिला, डेप्रिसिएशन इज इक्वल टू ओरिजिनल कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू अपॉन एस्टिमेटेड लाईफ ऑफ द असेट्स. या सूत्रामध्ये जर टाकलं आपण तर आपल्याला लक्षात येईल. बघा, ज्यावेळी आपण असेटची कॉस्ट काढतोय त्यावेळी आपण काय प्लस केलं आहे, पर्चेसिंग प्राईस ऑफ अन असेट्स प्लस इन्सिडेन्शियल चार्जेस घेतलेले आहेत. म्हणून या ठिकाणी पण बघा, 15,000 ही मशीनची किंमत आहे आणि 3,000 ही इन्स्टॉलेशन चार्जेस आहे, म्हणजे इन्सिडेन्शियल चार्जेस आहेत. म्हणजे दोघांची बेरीज होणार आहे. म्हणून बघा, डेप्रिसिएशन इज इक्वल टू 15,000 प्लस 3,000 ही झाली ओरिजिनल कॉस्ट मायनस 2,000. 2,000 काय आहेत तर स्क्रॅप व्हॅल्यू आहे. आपण काय केलं आहे आपण तर एस्टिमेटेड लाईफ ऑफ द असेट्स. मग लाईफ किती दिली त्याची 10 years दिली. म्हणून 15,000 अधिक 3,000 होणार आहेत 18,000 वजा 2,000, म्हणजेच खाली येईल 18,000 वजा 2,000 16,000 भागिले येतील त्याला छेद 10. म्हणून जी काही डेप्रिसिएशनची अमाऊंट असणार आहे ती 16,000 छेद 10 म्हणजेच 1,600 प्रत्येक वर्षाला, असे ते आपल्याला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करता येणार आहे. त्यानंतर जी सेकंड मेथड आहे, डिमिनिशिंग और रिड्यूसिंग बॅलन्स और रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड. बघा, अंडर दिस मेथड डेप्रिसिएशन इज कॅल्क्युलेटेड ॲट द सर्टन पर्सेंटेज ईच इयर on the balance of the assets which is brought forward from the previous year. In other words, under this method depreciation is calculated at the specific percentage on the value of that assets which stand in the books of accounts on the opening date of each year. The amount of depreciation charged per year is not fixed but the goes decreasing gradual as the opening balance of the assets will decrease in each year. The charged depreciation in entitled periods in higher than those in the later periods. बघा, डिमिनिशिंग किंवा रिड्युसिंग बॅलन्स मेथड जी आहे या मेथडमध्ये महत्त्वाचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जो कॉन्स्टंट बॅलन्स आहे, म्हणजे एखाद्या वर्षी आपण जर डेप्रिसिएशन चार्ज करत असो तर जी मूळ किंमत आहे त्या मूळ किमतीवरती डेप्रिसिएशन न घेता नेक्स्ट इयरला उरलेल्या अमाऊंटवरती आपण डेप्रिसिएशन चार्ज करतो, त्याला आपण रिड्युसिंग बॅलन्स मेथड असं म्हणतो आहे. म्हणजे समजा एखाद्या वर्षी 10,000 रुपयाची मशीन असेल आणि त्याच्यावरती 10% जर डेप्रिसिएशन असेल
तर पर्यायाने 10,000वरती 10% 1,000 होणार आहे. मग ज्यावेळी नेक्स्ट इयरमध्ये आपण पुन्हा डेप्रिसिएशन चार्ज करू, अशावेळी आपण मूळ किंमत जी 10,000 आहे त्यावरती डेप्रिसिएशन घेणार नाही. तर 10,000 वजा 1,000 म्हणजे 9,000. 9,000वरती आपण नेक्स्ट इयरला डेप्रिसिएशन घेऊ. म्हणजे याप्रमाणे रिमेनिंग बॅलन्स जो राहत असतो त्या रिमेनिंग बॅलन्सवरती आपण डेप्रिसिएशन चार्ज करतोय. म्हणून त्याला आपण रिड्युसिंग बॅलन्स मेथड असं म्हणतो. बघा थोडक्यात काही उदाहरणं आपल्याला दिलीत. द ओरिजिनल कॉस्ट ऑफ द असेट्स ₹80,000 अँड द डेप्रिसिएशन इज चार्ज ॲट 10% पर ॲनम. अंडर रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड देन द अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन विल बी कम्प्युट ॲज फॉलोज. डेप्रिसिएशनचं आपल्याला उदाहरण दिलं की 8,000 आहे, त्यावरती 10% असेल. मग 80,000वरती 10% 8,000 होतील, उरले 72,000. मग 72,000वरती नेक्स्ट इयरमध्ये पुन्हा 10% 7,200. पुन्हा रिमेनिंग बॅलन्स आहे 64,800. त्याच्यावरती पुन्हा 10% चार्ज आपण करतोय म्हणजे 6,480. त्यानंतर मायनस बॅलन्स येतो 58,320. त्याच्यावरती पुन्हा 10% डेप्रिसिएशन चार्ज केल्यानंतर 5,832. आणि लास्टला जे काही डेप्रिसिएशन 4 वर्षांचं येणार आहे 52,888. म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे, जे काय रिमेनिंग बॅलन्सेस आहेत त्या रिमेनिंग बॅलन्सवरती आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचं असतं. या प्रकारची ही मेथड आहे. त्यानंतर आपल्याला या डेप्रिसिएशन संदर्भामध्ये काही जर्नल एंट्रीज पाहायच्या आहेत, त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ पुन्हा पहा. व्हिडिओच्या संदर्भामध्ये काही अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, त्याची उत्तरं देण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल. धन्यवाद.